कोणाबरोबर? जिल्ह्याच्या उपाध्यक्ष. ही अध्यक्ष आहे, तर तुम्ही उपाध्यक्ष. उपाध्यक्ष काय तुम्ही करता सध्या? पुढे चला, लवकर मला बोलायचं आहे अजून. आता हा सगळा झाला बाकी आहे. मंगळ पॉईंट आहे सध्या बाकीच्या ठीक आहे. बोला बोला ताई लोक पहिले. नमस्कार सुवर्णा सागर. हा चला ताई लवकर. आवाज नहीं आ रहा. वंदना वंदना मी घरगुती काम करते घरी जाणे खूप आनंद होतो. अच्छा, मग कोणासोबत आलात तुम्ही? सर नगर. आणि सुवर्णा मी प्रीती भूषण परदेशी. मी कामगार मोर्चाची उपाध्यक्ष. काय काम करता उपाध्यक्ष म्हणून? काही कार्यक्रम राहिले का त्याची योजना. पुढे चला चला लवकर लवकर. खूप पहिल्यांशी बोलायचंय मला. हा बोला बोला. कल्याणी बरोबर आहे. बरं पुढे. आज संघटनात्मक खरं तर बैठकांसाठी मी आली आहे. त्यामुळे 2 दिवस संघटनात्मक बैठक, 1 दिवस जो आहे तो दौरा आम्ही आखलेला आहे, ज्यामध्ये आपल्या महिला बचत गटातल्या महिला किंवा आणखीन वेगळ्या वेगळ्या योजनेच्या लाभार्थी, या लाभार्थ्यांची भेट आम्ही त्या ठिकाणी घेतली. कशा पद्धतीने महिला उद्योग, ज्याच्यासाठी नेहमीच सरकार प्रोत्साहन देत असतं, आपल्या राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातून विविध योजना त्या ठिकाणी चालवल्या जातात. केंद्राच्या योजना सुद्धा, मोदीजींच्या योजना आहेत, आणि त्या योजनांचा परिपाक काय आहे, आज त्या महिलांची आर्थिक स्थिती कुठे सुरुवात झाली आणि आज त्या कुठे आहेत, या बाबतच्या बरेच मला वाटतं शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, साक्री असेल, धुळे असेल तालुका, अशा ग्रामीण भागांमध्ये काल दिवसभर मी बऱ्याच ठिकाणी भेट दिली. त्यामध्ये मला काही गोष्टी अशा ज्या जाणवल्या की ब्रँडिंग असणं गरजेचं आहे. महिला खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करतात. आज तुमच्याकडे जीवामृत सारखे 3 युनिट या धुळ्यामध्ये चालतात, ज्याच्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपण ज्याची मागणी करत असतो, तर ते युनिट आमच्या महिला चालवत आहेत कृषी विभागाकडनं, आणि अतिशय चांगला असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी येतोय. पापड आहे तुमच्याकडे मिळणारी, जी लाल ज्वारी आहे त्याला चिकणी म्हणतात, त्या चिकणीचे पापड, ज्याला खूप चांगला असा डिमांड महाराष्ट्रामध्ये आहे. तर या महिलांना आणखीन आपल्याला कशा पद्धतीने मार्केट उपलब्ध करून देता येईल, या संदर्भामध्ये एक चांगली अशी बैठक सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत कलेक्टर मॅडमशी झाली, आणि त्या सुद्धा खूप उत्साही दिसल्या, आणि अतिशय की आपल्याला आणखीन काय करता येईल त्यांनी पण बऱ्याच आयडिया दिल्या. तर त्या अनुषंगाने येणाऱ्या दिवसामध्ये धुळ्याच्या माझ्या सगळ्या बहिणींना चांगलं मार्केट कसं मिळेल, त्यांना आणखीन अर्थार्जन कसं होईल, त्याबाबतची आजची बैठक होती, आणि ती अतिशय चांगली